स्वरूपाने संत महात्मे म्हणून श्री संतांची या एक दोन झाले ना आजच्या, अजून पुढे ऐका. ज्ञानोबरायांनी परमात्म्याच्या चरणाचं वर्णन केलंय. एवढी मोठी लक्ष्मी आहे, पण ती परमात्म्याच्या चरणाची सेवा करायला योग्य ठरली. काय ओवी काय, मग सर्वस्वी करुणी सेवा भाविमान सांडोनी पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. हे लक्ष्मीचं वर्णन आहे. ते लक्ष्मी अभिमान सोडून चरणाची सेवा करायला पात्र झाली. कोण? ती लक्ष्मी. ती म्हणजे कोण? ती लक्ष्मी म्हणजे त्या लक्ष्मीचं वैशिष्ट्य, त्या लक्ष्मीचं ऐश्वर्य त्याच्या अगोदरच्या ओळीत सांगितलं. ऐका, ती ओळी मला महत्वाची. नातरी आतिले बने सरिशी कवनी आहे लक्ष्मी ऐशी श्रीये सारिखिया दाशी घरे जियेते. आथिलेपणे म्हणजे संपन्नतेने. लक्ष्मी सारखी कोणही दुसरी कोणीच असू शकत नाही ज्ञानोबा म्हणतात. का? कारण तिच्या घरी श्री दाशी. कोणाच्या? लक्ष्मीच्या घरी. कोण दाशी आहे? श्रीये सारिखिया दाशी घरी जी येते. तिथं श्रीये सारिखिया या पदाचा अर्थ आहे अष्टमहासिद्धी. अष्टमहासिद्धीला तिथं ज्ञानोबरायांनी श्री म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. अष्टमहासिद्धी त्या लक्ष्मीच्या घरी पाणी वाहतात, सेवा करतात. एवढी संपन्न लक्ष्मी आहे आणि ते भगवंताचे चरण धुते असा अर्थ, असं वर्णन करत असताना ज्ञानोबरायाने त्या ठिकाणी अष्टमहासिद्धींना श्री म्हटलंय. एवढं मला पाहिजे. अष्टमहासिद्धी